सध्या थंडीचा हंगाम सुरू असून विविध देशी परदेशी पक्ष्यांचे आगमन आपल्या सोलापूर जिल्हा परिसरात होत आहे. आजूबाजूच्या परिसरात आढळणारा कोतवालचा रंग पूर्णतः काळा असतो. सहजपणे दिसून येणारा चाणाक्ष, हुशार तसेच नकलाकार म्हणून कोतवाल याची ओळख आहे. दरम्यान शिवानंद हिरेमठ पक्षी निरीक्षणाला गेले असता अचानक कोतवाल पक्षावर नजर पडली, परंतु त्याच्या डोक्यावर पांढरा रंग असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन निरीक्षण केल्यावर याच्या डोक्याचा भाग पांढरा आणि पंखावर हलकासा पांढरा रंग दिसून आला. मेलॅनिन रंगद्रव्याच्या अभावामुळे शरीराचा भाग पांढरा होतो. कोतवालाच्या डोक्यावर थोडासा भाग पांढरा झालेला आहे, त्यामुळे याला ल्युसिस्टिक असे म्हणतात. गेल्या 2 महिन्यांपूर्वी मेलॅनिन रंगद्रव्याचा अधिक प्रमाण झाल्यामुळे चिमणीचा रंग काळा झालेला दिसला होता. तसेच सातभाई, माळचिमणी, गुलाबी चटक, सुगरण आणि खोकड यांची नोंद शिवानंद हिरेमठ यांनी केली आहे. दरम्यान याची माहिती वनविभाग सोलापूर यांना कळवण्यात आली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.